आत्ता वाजलेत रात्रीचे 12 आणि आज आहे सईचा बर्थडे. तर इथे तुम्हाला सई दिसते का नाही काय माहिती, पण मी तिला विश करते 12 वाजता. स्टेटस पण ठेवलंय मी. आणि आज आपली सई 3 वर्षाची झाली आहे. व्हिडिओ जरा उशिरा येतात, पण येईल तुम्हाला सगळे व्हिडिओ व्यवस्थित स्किप न करता सगळे व्हिडिओ पहा. तर तुम्ही पण विश करा. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे आपल्या सईचा बर्थडे आणि रात्रीच मी तिला 12 वाजता केलं विश, पण ती झोपली होती. आणि मग आज रविवार त्यामुळं जरा निवांतच आहे. सकाळी उठल्यावर एकदा नाश्ता झालाय, खरवस ते चीक केला होता दुधाचा, तर तो सकाळी खाऊन झालाय. आणि तरी पण मग आता कार्टून बघता बघता इथं ह्या दोघांचं चाललंय भेळ खायचं काम. तर तुम्हाला मी दाखवते. सई सई इकडे ये. सगळ्यांना सांग आज काय आहे. हळूच उठ. तर केस वगैरे धुतलेत मी, सकाळी नाश्ता झालेला आहे. आता थांब, हळूहळू हळू उठ. हा हा इकडे ये ना, इथे येऊ गेला. थांब हळूच. तिला पण मी फ्रॉक घातली. अगं ते खाली असं झालं. भेळ खातात दोघांना, भेळ तर लय आवडते. काय सई आज कोणाचा बर्थडे? हा, त्यानं म्हणा सगळ्यांनी या बर्थडेला. अशी फ्रॉक घातली अशी दिसते सई आज. काय? वेणी 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 ओनी ओनी. इथं ना हे बेल्ट आहे ना, याला म्हणते ओनी, त्याला वेणी ना, त्याच्यामुळे. तर खा दोघं जण. आता बघू संध्याकाळी. चालले माझं आवरायचं. इथं ना मी पास्ता करणार आहे. तर टाकलाय मी उकडायला. इथं ड्रॅगन फ्रूट माझ्यासाठी, आणि पोरं खातेच नाही. काय होतं काय माहिती, ऋतू तरी खातोय पण सई नाही म्हणते. आणि तिला शक्यतो सगळी फळं आवडतात, एखादाच घास खाती आणि ती मग नको म्हणते खायला. पण असं म्हटलं मी खाऊन घेते. चला आता मस्त पास्ता करायच्या वेळी तुम्हाला भेटते मी. पास्ता ना मी उकडून याच्यामध्ये आता चाळणीत ठेवलाय. आणि 1-2 पाकळ्या लसणाच्या, टोमॅटो, गाजर, कांदा, आणि इथं कढईत तेल टाकलंय. कढई आता लई तापली असणार, मी बाहेर घ्यायचे. तर याच्यात टाकते मी कांदा, शिमला मिरच वगैरे ते पण टाकतात बरं का बरेच जण. मी गेल्या वेळी केलं ना, म्हणजे बाजारात नाही का पहिल्यांदा जेव्हा भरलेलं ना, आता ही दुसरी वेळ आहे, तेव्हा पहिल्यांदा केलं ना त्याच्यात टाकला होता, म्हणजे शिमला मिरच टाकली होती. आता चांगला कांदा होऊन देऊ आपण, थोडासा मऊ. मग गाजर टाकते, टोमॅटो, आणि ना काही सॉस आणलेले आहेत मी. रेडी आहे आपला पास्ता. गरम गरम. पहिल्यांदा केलं ना तर त्या भाज्या ना एकदम छोट्या छोट्या करून टाकल्या होत्या, कट करून टाकल्या होत्या. तर आमची हे म्हटले की जरा मोठ्या मोठ्या भाज्या पाहिजे, तर यावेळी थोड्याशा अशा मोठ्या मोठ्या टाकल्या. काकडी नाहीच यायच्यात, बघितलं का, मला काकडी नको देऊ गो. आणि डायरेक्ट याच्यातच दिले, कारण पितळी सांडलं तर. आता बर्थडे आहे ना. छान झालाय, पण याच्यापेक्षा भारी ना अगोदर केला तो झाला का नाही, पहिल्यांदा केला ना तो चांगला झाला. मला असं वाटतं एकदम छोटी छोटी कापले ना व्हेजिटेबल्स, तर मग ते जरा लागतात सगळे. आता सई आणि ऋतू झोपले. ते वाजले ते 2.
आता अजून माझा अख्खा किचन आवरायचा राहिलेला आहे आणि फरशी पुसायची राहिली, बाकी आवरलंय. हॉल वगैरे तर सगळा व्यवस्थित आवरलेला आहे. आता म्हटलं डेकोरेशनचं काही सामान आणलं नाही, म्हणजे डेकोरेशन आपलं असंच फुगेच मेन. तर जाते लवकर गावात, कारण मध्ये मध्ये अशी बुरबुर येते. जास्त पाऊस नाही, थोडंसं असं म्हणजे बुरबुर येते, पण असं जरा अंधार झाल्यासारखं झालं वातावरण. तर पटकन म्हटलं जाऊन गावातून फुगे घेऊन यावेत. तर चला चालेल. मॅच फुगे घेऊन आली मी, मगाशीच आले घेऊन. आणि आज आहे इंग्लंड वर्सेस आपण. तर लावलंय क्रिकेट आणि से अजून झोपलेली आहे. गेली पटकन. आता आवरलं सगळं, चकाचक झालेलं आहे, फक्त डेकोरेशन करायचं राहिलं आहे. तर पोरांना म्हटलं या. आणि नेमकी फुगे फुगवायचे इथून मागं ना गल्ली 2 होते, म्हणजे एक चिकू यांच्याकडे होतं, एक शेजारी. आणि माझ्या पण लक्षात नाही तर मी घेऊन आले असते गावातून. आणि आत्ता विचारलं दोघांकडे पण शिल्लक नाही म्हणण्यापेक्षा सापडतच नाही आहे. कसं या छोट्या छोट्या गोष्टी कधी कधी पटकन सापडतच नाही. तर आता बघू, असं तोंडानेच फुगवायला लागणार आहे. चला करूया सुरुवात. 4:15 4:30 झालेले आहेत, तर लवकरच सुरुवात करावी. पाण्या पावसाचे दिवस आहे तर चलो. बड्डे गर्लच फुगवी ती. आत्ताच उठल्या लगेच फुगे फुगवायला. आता तोंडानेच शेवटी फुगवायला लागत आहे. पंप लावलाय आणायला, बघू मग तोपर्यंत म्हटलं मग असं तिला दे काळा दे ब्लॅक आणि रेडचे असंच आणलंय मी. 50 रुपयाला पाकिट आहे, एवढंच छोकली. ते या का नाही हे या का काय माहिती किती, मी नाही मोजलेच नाही. 25 का मग 2 रुपयाला हा तसं 2 द्या, पण याच्यात एखाद 2 एक्स्ट्रा असू शकतात कदाचित. सई बस खाली बस. आणि इथं आम्ही मनानेच डेकोरेशन केले बरं का, आपलं असंच. पण हे जरा छान वाटलं, म्हटलं चला. आणि दरवर्षी तसं पण आम्ही आपलं घरच्या घरी आपलं छोटंसं डेकोरेशन असतं. आणि असं जरा क्रॉस कलर मी छकुलीला सांगत होते तसं लाव म्हणून, पण तिला ते कळानेच की कलरचं खूप. आता तिला म्हटलं रेड कलर वेगळ्याकडे लाव, पण ती मग नंतर म्हटलं चला मीच उठली आणि लावायला. आणि डबल टेपने आम्ही लावत होतो, पण एवढं सगळं गळत होत, म्हणजे ते सगळे खाली फुगे गळायचे, सगळेच्या सगळे खाली गळत होते. मग नंतर मी काय केलं, म्हटलं आपला जो साधा टेप असतो ना त्यालाच असं डबल टेप सारखं तयार केलं, एक राऊंड असा. आणि तो वरती काय एक साईडची भिंतीला आणि एक साईड फुग्याला, असं करून आम्ही मस्त डेकोरेशन इथं चाललंय. तयारी आमच्या डेकोरेशनला खरं खूप टाइम गेला आमचा. सारखे फुगे पडायचे, काही फुटायचे, पण तरी आम्ही काय माघार नाही घेतली. सगळ्या मुलांनी मी मिळून आम्ही छान असं डेकोरेशन आमचं चाललंय इथं तयार करायचं. आणि एका साईडला मॅच पण पाहतोय आम्ही. आणि खूप वाईट वाटलं आज आपण मॅच हारलो. सो खूपच वाईट वाटलं. असं चला बर्थडे एन्जॉय करू. आमचं डेकोरेशन बघा, तुम्ही आमच्यासारखं कधीच करू शकत नाही. आम्ही एवढी मेहनत केली नाही. एक फुगा लावला की निघला तरी पण अजून बऱ्यापैकी फुगे निघतात. किती वेळ फुगवायला ना आम्हाला 10 ते 15 मिनिटात झाले असतात. हा, पण हे डेकोरेशन लावायलाच 1 तास करायचं होतं. तरी पण 4:30ला आम्ही आलो होतो, 1.5 तास बरोबर. तर बघा काही सुरेख स्मिता दीदीने सुंदर केलेलं आहे. आणि आमची क्यूटची सई. आणि हे ना सईचं पोस्टर जे आहे ना ते लय जुनं आहे, पहिल्याच बर्थडेच आहे, पण तरी पण आमचं अशी दिसते. पहिला बर्थडे असं सिंपल मस्त केले आपलं छोटंसं. आणि इकडे काय फुगे राहिलेत. आणि आत्ताची सई बघा तुम्ही, आणि तिथे चाललंय खाऊ खाणं. इकडे बघ, हाय कर, स्वागत कर सगळ्यांचं, वेलकम.
आणि हे बघा हा त्याच्यातला अंबानी. अंबानी आले बघा अंबानी. हा. तिसरा ड्रेस आहे हिचा आता हा. हा? मामीने आणलाय छान मस्त. छान आहे ना. छान आहे छान आहे. मग आता आता परत दुसरा का. अगं बाई बाई. आणि इथं थोडासा टाइम होता असं ही रेडी होत होती तिच्या मामीने तिच्यासाठी कपडे आणलेले 2-3 ड्रेस ती सारखंच चाललं होतं सगळे जेवढे कपडे आणले ड्रेस ते सगळे बदलायचे चाललं होतं पण म्हटलं त्यांचं तिकडे चाललंय तर तोपर्यंत आपण फोटो काढून घेऊया तिकडं टाइम कसा बरबाद नाही करायचं प्रत्येक टाइमात काही ना काही करून घ्यायचं म्हणून मग मी पटकन माझे 2-3 फोटो काढले आणि आमच्या अवनला म्हटलं चला तुम्ही पण काढा माझ्याबरोबर फोटो आमचं चाललं तसं तर आतमध्ये आमच्या दोघांचे फोटो झाल्यावरती ऋदूला पण बोलवलं आणि सगळ्यांसोबतच मी फोटो काढले सगळ्या बायांसोबत नंतर मुलांसोबत पण आणि इसाईचा केक हा केक कसा आहे ना ते पण तुम्ही पाहशालच आणि तुम्हाला केकची डिझाईनच म्हणू शकते कारण खालीला तर तुम्ही नाहीये त्यामुळं आवडली का नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि ना आमच्या इकडून वहिनी आमचा सोन्या छकुली नाही आली माहेरकडून आणि आई भाऊजाई भाऊ ते हे 4-5 जण आले होते आणि सगळ्यांसोबत फोटो काढायचे इकडे माझं काम चालू होतं अजून काही केक मी आणला नाही आणि तुम्हाला रॉ व्हिडिओज द्यायचा होता पण नंतर लक्षात आलं टीव्हीचा आवाज मी त्याच्यासाठी पूर्ण म्हणजे कमीच केला होता पण कसं लहान मुलं असल्यामुळे त्यांची मोबाईल वगैरे चालू असतात ते नंतर खूप आवाज आला म्हटलं जाऊ देत नेहाताई आपल्या त्यांच्याच मोबाईलमध्ये सगळे फोटो काढले त्यांच्या मोबाईलमध्ये चांगले फोटो येतात त्यांच्यासोबत पण काढला आणि आमच्या आई त्या लवकरच आल्या होत्या आता त्या 2-3 दिवस त्यांना मी ठेवून घेणार आहे तर असणारच 1-2 व्हिडिओमध्ये पुढे ते तुम्हाला दिसतीलच तर आई आणि ह्या दोन्ही पण आया सासूबाई आणि आई सगळ्यांबरोबर फोटो काढले आणि ह्या आता जस्ट सईला शाळेत घेऊन जाते तर ह्या ताई नवीनच माझी मैत्रीण झाली आणि यांचा स्वभाव नेचर 1 नंबर आहे मस्त आणि हा त्यांचा मुलगा रियांश आम्ही तिघांनी काढला मला दोघींचा काढायचा होता त्यामुळे मी त्याला म्हणत होते थांब मम्मी चल माझा पण तो आता कसा नवीनच कम्फर्टेबल नव्हता मग त्यामुळं आणि दर्शनची मम्मी आपली आता सगळ्यांबरोबर फोटो काढून झाले का मग फायनली आता केक घेऊन येऊयात आपण झाला ना आता काय केक केक खायचा हा केक खायचा बर तुम्ही या अहो तुम्ही काढला असतो त्यांना विश्वास नाही ना ते म्हणतील ती रप काय ग बाई तुझा भरोसा बसा नाही ग येत बघ बा असं लावू हाय शेट्टी शेट्टी बिट्टी नाना बिना सगळे जयकांत बिकांत साईबाई बिबाई सगळे बसा पटापट अरे काय तुम्हाला म्हणायला लागत काय लास्ट थांब मी असे बरं इकडे आवाज इकडे काकीचं पाय पडून
कोण? आणि इथं आता सईचं ऑप्शन झालं की मग आपण घेऊयात केक केक कट करायला. पोराच्या जॉबवरच परिणाम झालाय. एवढे किती जात्यात नुसती येतात. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sai. Happy birthday to you. आता इथं सगळ्यांना नाश्त्यामध्ये फरसाण आणि केक द्यायचं काम चाललंय. आणि जेवणामध्ये असणारे चिकन बिर्याणी माझ्या लक्षातच नाही तुम्हाला सांगायचं. तर घरी नाही बनवली, हॉटेलवरूनच तयार करून आणलेली आहे. तर पहिलं मुलांना जेवायला घातलं आणि जे लांब लांबचे पाहुणे आहेत, त्यांना म्हटलं पहिलं बसून घ्या. म्हणजे लांबचे पाहुणे म्हणजे आपल्या घरातला छोटासाच बड्डे होता. बड्डे काय असा लय मोठा नाही केला आपण. मग तेच घरचे आपले थोडेसे जवळचे गल्लीतले असेच लोकांना बोलून बर्थडे केला आपण त्यांच्यासाठी. मग इकडं भाऊन ते आई वहिनी ते बसलेले आहेत. त्यांना कसं लांब जायचंय ना म्हणून, आणि टीव्ही तर चालूच आहे एका साईडला मॅच. तर त्यांना ते गेल्यावरती मग इथं आम्ही बसलो जेवायला. आता मी साडी चेंज केली कारण नाही जमत एवढा वेळ साडीवरती. आणि त्यातून म्हटलं मला भूक लागली होती, म्हटलं मी आता निवांत जेवण मॅच पाहत पाहत. आणि रोहितने छान आज रन केले, 138 काहीतरी अशा केल्या. तर त्याबद्दल खूप खुश आहे मी. पण आपण हारलो म्हणून खूप नाराज. पण एवढे दमले होते तरी मी पूर्णपणे म्हणजे 12:30 पर्यंत सगळी मॅच पाहिली आणि हारलो. त्यामुळे नंतर मला झोप पण नाही आली.
तर असा आजचा दिवस छान मस्त गेला आणि सईचा बर्थडे आज आपली सई 3 वर्षाची झाली आहे. तर तुम्ही पण तिला आशीर्वाद द्या. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब